गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष या युट्यूब चॅनलवरती. आज 17 नोव्हेंबर 2020 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आपण संकलित केलेल्या आहेत. तसं बघता आज लोकसत्ता, द हिंदू या सगळ्या वृत्तपत्रांना जी ती सुटी आहे, कारण काल दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे वृत्तपत्र जे आहे ते छापून आलेले नव्हते. पण सगळीकडनं जे आहे ते आपण या महत्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. 17 नोव्हेंबर 2020च्या महत्वाच्या चालू घडामोडी वेबसाईटवरनं PIB मधनं सगळ्या ठिकाणी आपण ज्या त्या कव्हर केलेल्या आहेत. सगळ्यात पहिले केअर, जी आजचा जो कोट आहे सकाळचा, नो मॅटर हाऊ बिझी अ पर्सन इज, इफ दे रिअली केअर दे विल ऑलवेज फाइंड टाइम फॉर यू. तर ही एक चांगली गुड मॉर्निंग एव्हरीवन. नो मॅटर हाऊ बिझी अ पर्सन इज, इफ दे आर रिअली केअर दे विल ऑलवेज फाइंड टाइम फॉर यू. या कोटच्या नंतर जे आहे ते आपण सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक वक्तव्य, त्यांनी प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला हा राष्ट्रासाठी हानिकारक असल्याचं सांगितलंय. तर ही जी त्यांचं झालं होतं की राष्ट्रीय पत्रकार दिन ज्याला म्हटलं जातं, या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्त एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी असं म्हटलं की जी प्रसार माध्यम आहेत ही स्वतंत्र असायला हवीत. त्यांच्या स्वातंत्र्यावरती हल्ला म्हणजे हा राष्ट्रासाठी हानिकारक ठरू शकतो, असं स्पष्ट मत जे त्यांनी यावेळी व्यक्त केलं. एक जो कार्यक्रम प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन जाय, या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त एक वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा यामध्ये सामील झाले होते. आणि जो प्रेस मीडिया आहे, या प्रेस मीडियाने दिलेला जो कोविड-19चा कालावधी आहे, या कोविड-19च्या कालावधीमध्ये सुद्धा जो प्रेस मीडियाने कोरोना योद्धा म्हणून जे काम केलंय ते कौतुकास्पद असल्याचं आणि त्यांचं काम जे आहे ते प्रोत्साहनपर असल्याचं जे आहे ते प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आणि आत्मनिर्भर भारत संकल्पना पुढे नेण्यासाठी माध्यम जे आहे ती महत्वाची भूमिका बजावते. बरेचसे मध्ये प्रकरण झाले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं TRP छेडछाडीचं जे प्रकरण झालं होतं, तर या प्रकरणानंतर लवकरच त्याचा अहवाल घेतला जाईल असं सांगितलंय. तर नॅशनल प्रेस डे जो की 16 नोव्हेंबरला साजरा केला जातो. 16 नोव्हेंबरला का साजरा केला जातो की प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे यांनी त्यांचं कामकाज जे आहे ते 16 नोव्हेंबर पासून जे आहे ते चालू केलं होतं. ऍक्च्युली 1956 मध्ये काय झालं होतं, पहिली प्रेस कमिशन भरवण्यात आली होती. 4 जुलै 1966ला प्रेस काउन्सिल एस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि त्यांनी त्यांचं काम जे 16 नोव्हेंबर 1966 पासून चालू केलं होतं. तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांचं काम जे आहे 16 नोव्हेंबर 1966 पासून चालू केलं असल्यामुळे हा दिवस जो आहे नॅशनल प्रेस डे म्हणून जो आहे तो दरवर्षी जो तो साजरा केला जातो. तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची स्थापना जी आहे ती प्रेस काउन्सिल ऍक्ट 1978 नुसार जी आहे ती झाली होती आणि 1966 मध्ये जी आहे याची स्थापना करण्यात आलेली होती. दुसरी बातमी, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख टेड्रोस अधोनोम घेब्रेसस यांनी एक वक्तव्य केलंय की लशी जरी आल्या, केवळ लसींमुळे कोरोनावर मात करणं शक्य नाही, असा दावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे. जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे जगभरामध्ये 54 दशलक्ष लोक म्हणजे जवळपास 5.5 कोटी लोक जे आहेत ते संक्रमित आहेत आणि सुमारे 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू म्हणजे 13 लाख लोक जे आहेत त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. पण फक्त लसच नाही तर लसीसोबत बाकी सुद्धा काळजी घेणं जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे क्वारंटाईन करणं, ट्रेसिंग करणं, लोकांच्या चाचण्या होणं, सोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणं जे आहे या सगळ्यांची काळजी घेण्यात यावी असं सुद्धा यांनी सुचवलंय. लसींचं जे आहे, ज्या लसी आहेत त्या जवळपास 3ऱ्या टप्प्यामध्ये आहेत. कोरोनावरील एक लस जी आहे अमेरिकेतील जी मॉडर्ना कंपनी आहे यांनी 94% प्रभावी असल्याचा दावा केलाय. यापूर्वी फायझर जी कंपनी आहे, या फायझर कंपनीने 90%पेक्षा जास्त प्रभावी असल्याचा दावा केला होता आणि कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना फार्मा या कंपनीने केलाय. ही लस 94% प्रभावी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लेट स्टेज क्लिनिकल ट्रायल जे आहे त्या सुरुवातीचा डेटा त्यांनी घेतलेला आहे
आणि एकाच आठवड्यात लशीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी ही दुसरी कंपनी आहे. यापूर्वी फायझर जो आहे, या फायझर कंपनीने अशा प्रकारचा दावा केला होता. ते तयार करत असलेली लस 90% प्रभावी ठरलेली असतं त्यांनी म्हटलं होतं. आता लवकरच जे आहे याची सगळ्या फायनल टेस्टिंग झाल्यानंतर याची डिलिव्हरी जी आहे ती चालू होणार आहे. अमेरिकेमध्ये या वर्षाच्या शेवटी जवळपास 6 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात. तर पुढल्या वर्षीपर्यंत दोन्ही लशींचं 100 कोटी डोस अमेरिकेजवळ असू शकतात. आणि त्यांच्या गरजेपेक्षा ते अधिक असल्यामुळे या लसी ज्या आहेत अमेरिका एक्सपोर्ट करू शकतो. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे, पण त्यांच्याकडे पुढच्या वर्षीपर्यंत जवळपास 100 कोटी डोस जे आहेत ते उपलब्ध होतील. त्यामुळे अमेरिकेमधनं हे डोस एक्सपोर्ट जे आहे ते केल्या जाऊ शकतात. त्यानंतरची बातमी ती म्हणजे बिहारच्या संदर्भात. नितीश कुमार जे आहे यांनी 7व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग 4थ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. आणि कालची एक महत्वाची बातमी म्हणजे सुशील कुमार मोदी जे उपमुख्यमंत्री होते, तर सुशील कुमार मोदी यांना शपथ न घेता भाजपाकडून तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना जे ते उपमुख्यमंत्री बनवण्यात आलेला आहे. आता हा जो निर्णय उपमुख्यमंत्री बनण्याचा हा भाजपचा निर्णय असल्याबद्दलचं त्यांनी सांगितलंय. पाटण्यातील राजभवनामध्ये एक शपथविधी पार पडण्यात आला. त्याच्यामध्ये बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार, तसंच जेडीयूचे नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी, तर हिंदुस्थान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र, जितनराम मांझीचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकसनशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. ज्या निवडणुका बिहारमध्ये झाल्या होत्या त्याच्यामध्ये एनडीएने 125 जागा जिंकल्या होत्या, तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या होत्या. सगळ्यात मोठा पक्ष जरी राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळत बनलेला असला तरी सुद्धा बहुमत त्यांच्याकडे नसल्यामुळे एनडीएच्या माध्यमातून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद जे देण्यात आलेले आहे. यानंतरची बातमी पीआयबी मधनं आपण कव्हर केली आहे. पश्चिम हिंदी महासागरामध्ये मलाबार 2020 हा संयुक्त अभ्यासक्रम जो आहे हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे. पहिला टप्पा याचा 6 ते 9 नोव्हेंबरच्या दरम्यान हा पार पडला होता बंगालच्या उपसागरामध्ये. आता 3 ते 6 नोव्हेंबर पहिला टप्पा जो आहे तो 3 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान होता बंगालच्या उपसागरामध्ये. आता 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान जो आहे मलबार 2020 या नौसेना अभ्यास जो आहे तो चालू होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या देशांच्या नौदलाचा समावेश असणार आहे. तर मलबार 2020 4 देशांचा समावेश, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका. तर मलबारमध्ये जे आहे भारतीय नौसेनेच्या विक्रमादित्य कॅरियर आणि अमेरिकेतील निम्स कॅरियर स्ट्राईक समूह जे आहेत यांची प्रात्यक्षिक होणार आहे. आणि हा एक अतिशय महत्वाचा नौसेना अभ्यास जे आहे आपण म्हणू शकतो. या सर्व नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. 2 टेलिग्राम चॅनल आहेत, ज्यामध्ये एक तर आहे MPSC लक्ष, MPSC LAKSHY या नावाने, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे डॉक्टर प्रीती राऊत. या दोन्ही जे आहे या दोन्ही चॅनलवरती तुम्हाला जे आहे आपल्या लिंक्स जे आहेत त्या सर्व लिंक्स तुम्हाला मिळतील, विविध नोट्स तुम्हाला मिळतील आणि संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या चॅनलवरती मिळेल. पूर्णपणे फ्री असं चॅनल आहे. कुठलेही पैसे तुम्हाला हे चॅनल जॉईन करायसाठी लागणार नाहीये. सर्व नोट्स त्याच्यावरती तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात. याच्या लिंक्स जे आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसतील. पुढची बातमी, दीपम डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट, हे दीपम जे आहे यांनी जे मालमत्ता मुद्रीकरणाचा सल्ला सेवेसाठी जागतिक बँकेसोबत करार केलेला आहे. यांचा हा जागतिक बँकेसोबत एक करार झाला असून जागतिक बँक दीपमला आपल्या मालमत्तांमधून उत्पन्न मिळवण्यासाठी सेवा सल्ला जे आहे ते पुरवणार आहेत. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट जे आहे तर यांच्याकडे ॲसेट आहेत आणि त्याच्यामधून इन्कम कसं करायचं यासाठी दीपमला जागतिक बँक मदत करणार आहे. कमी महत्वाच्या 100 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक मूल्य असलेल्या एनिमी प्रॉपर्टी, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील शासकीय मालमत्ता उत्पन्नाकरता कार्यक्षम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याचे किंवा त्या बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार जे ते दीपमला दिलेले असतात. दीपमकडे
अशा ज्या मालमत्ता आहेत या मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढवायचं ही मदत जी आहे जागतिक बँक दीपमला करणार आहे आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये करार जो आहे तो झालेला आहे. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स हा साजरा करण्यात येतो युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून 16 नोव्हेंबरला. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस हा मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यासाठी हा जो दिवस पाळला जातो युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून. या दिवसाचं जे आहे ते महत्व आहे. जगातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र बांधण्याचं काम सहिष्णुतेमुळे होऊ शकतं. असहिष्णु वृत्तीशी लढण्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचं साधन आहे असं मत जे आहे हे युनायटेड नेशन्स आहे. आणि आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पीएम मोदी टू अनवेल स्टॅच्यू ऑफ पीस. स्टॅच्यू ऑफ पीस जे आहे याचं उद्घाटन 151 इंच उंचीचा अष्टधातूपासून बनलेला 8 धातूंपासून बनलेला हा जो स्टॅच्यू ऑफ पीस आहे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. विजय वल्लभ साधना केंद्र जेतपुरा राजस्थानच्या पालीमधील जेतपुरा येथील विजय वल्लभ साधना केंद्रामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय. याला म्हटलेलं आहे हे स्टॅच्यू ऑफ पीस. हा जो आहे स्टॅच्यू ऑफ पीस याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेलं आहे. आणि हा जो राजस्थानमधील पाली जिल्ह्यामध्ये जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जे 151वी जयंती होती जैन गुरु जे आहे जैन धर्मगुरु जैन मॉन्क आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या 151 इंच उंचीच्या अष्टधातूपासून बनलेल्या पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बातम्या. म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी यांना जे आहे ते स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यांनी 396 जागांवरती जो आहे तो विजय मिळवलाय. बहुमतासाठी तिथे 322 जागांची गरज असते. तर या पक्षाने जे आहे नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी NLFD त्याला म्हटलं जातं. तर या पक्षाने जे आहे ते 396 जागा जिंकल्या. आंग सान सू की जे म्यानमारचे राष्ट्रीय सल्लागार आहेत आणि आंग सान सू की यांचा हा पक्ष आहे. तर यांनी सतत दुसऱ्यांदा जी आहे ती निवडणूक इथली म्यानमार मधली निवडणूक जिंकलेली आहे. आता म्यानमारमध्ये एक बाब अजून महत्वाची आहे. इथल्या ज्या संसदेमधल्या एक जागा आहे त्याच्यापैकी 1/4 जागा ज्या आहेत या लष्करासाठी रिझर्व्ड आहे. तिथलं जे संविधान आहे त्या संविधानानुसार तिथल्या 25% जागा ज्या आहेत ते लष्कराने नियुक्त केलेल्या सदस्यांसाठी राखीव असतात. राष्ट्रीय एकता आणि विकास पार्टी या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाला केवळ 33 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या आणि तिथल्या राज्यघटनेनेच काय म्हटलंय की 25% जागा संसदेमधल्या 25% जागा या लष्कराने नियुक्त केलेल्या सदस्यांसाठी राखीव असतात. 15वे फायनान्स कमिशन 15व्या फायनान्स कमिशनने त्यांचे रिपोर्ट जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलाय. 15व्या वित्त आयोगाने यापूर्वी 4 तारखेला जे आहे आपला रिपोर्ट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिला होता. हा जो रिपोर्ट आहे 2020-21 ते 2025-26 पर्यंत जो आहे तो कार्यरत असणार आहे. तर 15व्या वित्त आयोगाने आपला रिपोर्ट हा दिलेला आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग ते आणि त्यांच्यासोबत जे मेंबर्स आहेत 15व्या वित्त आयोगाचे अजय नारायण झा, अनूप सिंग, डॉक्टर अशोक लाहिरी, डॉक्टर रमेश चांद, तसंच चीफ सेक्रेटरी ऑफ द कमिशन अरविंद मेहता म्हणजे या वित्त आयोगाचे सचिव अरविंद मेहता यांच्यासोबत ज्या सगळ्यांनी हा रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवलेला आहे. भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना जो आहे तो रिपोर्ट आज दिला जाणार आहे. वन मोर थिंग नावाचा एक इव्हेंट जो आहे तो ऍपलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. ऍपल ही जी अमेरिकन कंपनी आहे यांनी एक इव्हेंट जो आहे ऍपल लॉन्चिंग इव्हेंट ज्याला आपण म्हटलं तर वन मोर थिंग हा इव्हेंट त्यांनी लॉन्च केलेला होता. 10 वर्षीय गोल्डन विजा देण्याची घोषणा कोणी केली आहे? UAE, USA, सौदी अरेबिया की जपान? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे UAE युनायटेड अरब अमिरातीने जे लोक ज्यांच्याकडे डॉक्टरेटची डिग्री आहे, मेडिकल डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, कम्प्युटर प्रोफेशनल्स आहेत,
इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रामिंग, इलेक्ट्रिकल, बायोटेक्नॉलॉजी याच्यामधले एलिजिबल जे इंजिनियर्स आहेत अशा लोकांना तिथले जे व्हाईस प्रेसिडेंट आहे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी एक पत्रक जाहीर केलं आणि या लोकांना जे आहे ते 10 वर्षाचा गोल्डन व्हिसा जो आहे तो देण्याची घोषणा केली आहे. आता युएई जे आहे, युएई मध्ये जर आपण बघितलं तर स्पेसिफिकली युएईचे लोक कमी आहेत, पण भरपूर जे आहेत सर्वात जास्त तिथे भारतीय लोक आहेत. भारतीयच नाही तर बाकीच्या देशांमधले जे उच्च पदस्थ आहेत किंवा जे इंटेलिजंट पर्सन आहेत या लोकांना 10 वर्षाचा गोल्डन व्हिसा देण्याची घोषणा यांनी केलेली आहे. याच्यापूर्वी जे 2018 मध्ये यांनी लॉंग टर्म व्हिसा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 मध्ये 5 वर्ष आणि 10 वर्ष रिन्युएबल व्हिसा देण्याची त्यांनी घोषणा केली होती. आता जे आधीचे जे आहे इन्व्हेस्टर्स, एंटरप्रिनर्स, चीफ एक्झिक्युटिव्ह, सायंटिस्ट आणि आउटस्टँडिंग स्टुडंट्स आहे यांना 5 किंवा 10 वर्षाचा व्हिसा देण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली होती. आता जे त्यांनी काय म्हटलेलं आहे की 10 वर्ष गोल्डन व्हिसा जो आहे ऑल डॉक्टरेट डिग्रीज, मेडिकल डॉक्टर्स, इंजिनियर्स यांना जो आहे तो दिला जाऊ शकतो. मिशन सागरच्या अंतर्गत INS ऐरावत जे आहे ही जवळपास 50 टन खाद्यसामग्री घेऊन जिबुती, हा जो तुम्ही इथे बघताय जिबुतीचा एक छोटासा देश आहे, पश्चिम आफ्रिकेमध्ये असलेला, पूर्व आफ्रिकेमध्ये असलेला एक छोटासा देश आहे. तर कोविड-19चा प्रादुर्भाव जो आहे तो संपूर्ण जगामध्ये. आता मिशन सागर जे आहे हा उपक्रम भारत राबवतोय. ज्या ज्या देशांना मदतीची गरज आहे अशा देशांसाठी हे अन्नधान्य किंवा इतर सुविधा जे ते पुरल्या जात आहे. तर जिबुतीला जो आहे मदत या मिशन सागरच्या अंतर्गत दिली जाते आणि INS ऐरावत हे भारतीय नौसेनेचं जहाज जिबुतीवरती पोहोचलेलं आहे आणि तिथे त्यांनी मदत जी आहे ती भारताची केलेली आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, नुकतंच सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं तर ते कोण होते? याचं उत्तर तुम्हाला जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. राजनेता होते, चित्रपट अभिनेता होते, शास्त्रज्ञ होते, पुरस्कार विजेते पत्रकार होते. याचं उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कालचा करंट अफेअर्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये याचं उत्तर जे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही चॅनलचं मेंबरशिप घेतलं नसेल तर चॅनलचं मेंबरशिप घ्या. नोव्हेंबर महिन्याचं मेंबरशिप जे आहे ही 20 नोव्हेंबर रोजी पर्यंत जे चालू आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचं रजिस्ट्रेशन बंद होईल. डिसेंबर महिन्याचं आहे त्याच्यानंतर चालू होणार आहे आणि याच्यामध्ये एन्व्हायरमेंट हा भाग जो आहे तो चालू झालेला आहे. तर सगळ्यांनी जे आहे ते परत भेटूया आपल्या चॅनलवरती. रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत क्वालिटी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आपण करतोय. सकाळी 6 वाजता करंट अफेअर्स, 7 वाजता भूगोल जे आहे स्टेट बोर्डाच्या मदतीने आपण कव्हर करतोय. सकाळी 9 वाजता लक्ष अधिकारी सिरीजच्या अंतर्गत सध्या एन्व्हायरमेंट चालू झालेला आहे. 10 वाजता प्रीती मॅडमचा सायन्सचा क्लास. नंतर दुपारी 2 वाजता प्रीती मॅडम तुमच्यासाठी स्टेट बोर्डाच्या मदतीने विज्ञान कव्हर करतायत. 3 ते 6च्या दरम्यान जे पोलीस भरतीसाठी संपूर्ण तयारी तुमची आपण करून घेतोय. संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राचा इतिहास चालू झालेला आहे आणि 8 वाजता विविध विषयांचे MCQ. अशा प्रकारे सगळा प्रोग्राम आहे. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेलचे आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.